मोठ्या टीम मधला सुरेश वाघमारे डावकुरा फलंदाज आणि रुपेश वाघमारे आपण पंचांची भूमिका पार पाडायची. सुरेश वाघमारे आणि रुपेश वाघमारे आणि हा सामना फक्त 3 षटकांचा खेळला जाईल. याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी दक्षता घ्यायची. आजच्या दिवसातला सेकंड राऊंडचा सामना वेणगाव वर्सेस वडमाल हा 3 षटकांचा सामना खेळला जाईल. वेणगाव संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये जातोय तो म्हणजे रुपेश आणि सुनील. तसेच वडमाल संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुभाष. काय सुरेश पंच सुरेश काय समस्या आहे? लेग पंच पाहिजे का? संघाचा बाला आणि सुरेश हे या सामन्यासाठी पंचाची भूमिका पार पाडतील. तसंच पहिलं षटक घेऊन येतोय सुनील. मात्र पहिला चांगला फटका पडतो. एकच धाववरती मात्र समाधान मानावं लागेल. एक धावणी मात्र खातं उघडतोय आपल्या संघासाठी सुनील हा फलंदाज. एक दोन्ही फलंदाज मात्र देखील चांगले स्फोटक फलंदाज मानले जातात ते वेणगाव संघाकडनं. बघूया 3 षटकाचा सामना. पहिले षटक मात्र देखील प्रगती पथावरती असताना सुभाष आणि इथं ऑफ साईडच्या दिशेने टोला चेंडू. इथं मात्र एकेरी धाव मिळते. 2 चेंडूवरती मात्र 2 धाव जमा करतात हे दोन्ही फलंदाज. आणि इथं मात्र निर्धाव चेंडू जातोय. सुनीलला मात्र देखील काही समजून आला नाही. अकोटपचा चेंडू होता आणि चेंडू मात्र सीधा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये टोलण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न देखील हुकतोय. इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू वारंवार बीट होत आहे. सुनील हा फलंदाज पूर्णपणे जखून ठेवला सुभाष या गोलंदाजाने. वेणगाव संघाच्या या फलंदाजाला सुनील या फलंदाजाला. आणि इथं मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये बघूया क्षेत्ररक्षक मात्र 2 धावतायत त्याच्या बॉलच्या पाठीमागे आणि इथं मात्र 4 धावा मिळत आहेत. 2
चेंडू मात्र निर्धाव चेंडूची खेळी केली होती, परंतु त्याचा मात्र भरपाया मात्र तिसऱ्या चेंडूवरती मात्र काढतोय तो म्हणजे सुनील हा फलंदाज. धावसंख्या 4 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मात्र देखील हाणामारीचं षटक आणि हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ह्या षटकातील अंतिम चेंडू बघूया, अंतिम चेंडूवरती किती धावा जमा करतोय सुनील. आणि इथं मात्र स्टेट ड्राईव्ह. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी धावसंख्या झाली वेंगळ संघाची. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय वडमाल संघाकडनं गोलंदाज मनोज सामरा, फलंदाज सुनील. निश्चितच ही सलामीची जोडी जर मैदानामध्ये उपस्थित राहिली तर निश्चितच स्कोर बोर्डावरती मात्र धावा वाढू शकतात. इथं मात्र पहिला चेंडू मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टेट ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथं उपस्थित असल्यामुळे मात्र एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतं सुनील या फलंदाजाला. आता मात्र एक स्फोटक फलंदाज वेंगाव संघाकडनं रुपेश वाघमारे. आणि इथं मात्र रुपेशच्या बॅटमधून खणखणीत हा षटकार पाहायला मिळतोय. कारण तुम्ही अगोदर म्हटलं होतं की अंतिम षटकापर्यंत हे या जोडीचं राहणं गरजेचं आहे, कारण चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करण्याची क्षमता ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. कारण आता पहिला सामना आपण पाहिला, परंतु तेवढाच ताकदीचा संघ. आणि इथं सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने कट केला चेंडू. इथं मात्र बघूया 4 धावा म्हटलं ती काय पंचांचा इशारा काय आहे बघूया. आणि पंचांचा इशारा 4 धावा. 2 चेंडूमध्ये मात्र 10 धावा मात्र जमा करतोय रुपेश हा फलंदाज. चांगलीशी कामगिरी पाहायला मिळते वेंगाव संघाकडनं रुपेश या फलंदाजाची. चांगलीशी कामगिरी. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. अजून एक षटकार जर लगावले तर अंकुश वाघमारे यांच्याकडनं दोन्ही फलंदाजाला 51 रुपयाचं पारितोषिक आहे. हलकीशी बॅटची कडा घेऊन जातो चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये बघूया. आणि इथं मात्र 2 धावा मात्र घेता येत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि इथं पंचाकडे वाईटची दाद मागताना पंच सुरेश वाघमारे मात्र ती दाद मात्र स्वीकारत आहेत. आणि दोन्ही हात मात्र जमिनीला स्थिरांतर करताना पंचांचा इशारा स्वायर चेंडू. अशा रीतीने मात्र देखील वेंगाव संघाला एक धाव मिळत आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. आणि इथं मात्र बघूया ऑफसाईडच्या दिशेने टोलला होता चेंडू, परंतु एकच धावेवरती चालतोय तो म्हणजे वेंगाव संघ. आता शेवटचं षटक ते म्हणावं लागेल, हाणामारीचं षटक. बघूया वडमाल संघाकडनं शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. गोलंदाज जयेंद्र. दोन्ही फलंदाजांसाठी षटकारासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं. 51 रुपयाचं पारितोषिक आलं येथे अंकुश वाघमारे यांच्याकडनं. सुनील आणि रुपेश ह्या दोन्ही फलंदाजांसाठी.
वडबाल संघाकडनं वैयक्तिक शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज जयेंद्र. आणि इथं मात्र चांगला असा फटका आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या एक वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणावं लागेल आणि अजून ही सलामी जोडी मात्र देखील मैदानामध्ये उपस्थित आहे. निश्चितच आपल्याला बघूया प्रेक्षकांना किंवा वेणगाव संघाच्या टीमला मात्र मोठे फटके पाहण्याची अपेक्षा असेल त्यांच्याकडनं हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु इथे धावला त्यांचा चान्स आणि इथे मात्र एक चोरटी धाव मिळते. दुसरी धाव गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि दुहेरी धाव मात्र मिळते. इथं वेणगाव संघाला धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. दोन चेंडूची मात्र देखील फेकी झालेली आहे. अजून येणारे अंतिम शेवटचे 4 चेंडू आणि इथं मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये रुपेश या फलंदाजाला मात्र निश्चित चौकार मिळू शकतो. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या क्षेत्रामध्ये मात्र देखील चांगलीशी कामगिरी करतोय, परंतु पहिला सामना जो आपण पाहिला तेव्हा सुद्धा मात्र देखील एक चांगली कामगिरी केली या रुपेश आणि या सुनील या दोन्ही फलंदाजांनी आणि आता सुद्धा मात्र देखील त्याच पद्धतीने करतात. अजूनही 3 चेंडू मात्र देखील शिल्लक आहेत. तर बघूया, एक अपेक्षा असेल वेणगाव संघाला की एखादा मोठा फटका मात्र निश्चितच मिळू शकतो जोपर्यंत रुपेश आहे आणि सुनील आहेत तोपर्यंत. आणि इथं मात्र स्टेट ड्राईव्ह मी अगोदर म्हटलं होतं की सुनील आणि रुपेश आहेत तोपर्यंत आपल्याला एखादा मोठा फटका पाहायला निश्चितच मिळणार आणि इथं मात्र त्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. अजूनही अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवरती. अजून येणारे अंतिम 2 चेंडू आणि पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मात्र जातोय सीमापारच्या धावांसाठी. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते वेणगाव संघाच्या या फलंदाजाकडनं. रुपेश एक चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतोय, धावसंख्या मात्र आपल्या संघासाठी वाढवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम चेंडू. बघूया अंतिम चेंडूवरती काय करतोय अंकुश वाघमारे यांच्याकडनं. मात्र त्याला 51 रुपयाचं पारितोषिक आले. तर कृपया हा सामना संपल्यानंतर त्याने येऊन घेऊन जायचंय. आणि इथं मात्र थोडीशी हलकीशी बॅटची कडा घेऊन जाताना परंतु एक धाव मात्र मिळते. थोडस 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या वेणगाव संघाची 41, 42 धावांचं आव्हान आणि 2 धावांची पेनल्टी. वडमाल संघाला मात्र 2 धावाची पेनल्टी पहिल्या 2 राऊंडला दिली होती आणि ही नंतरपर्यंत पेनल्टी राहील. तर चव्वेचाळीस धावांचं आव्हान, येणारे 18 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं इथे वेणगाव संघाने वडमाल संघासमोर. तर वेणगाव संघ आपले क्षेत्ररक्षण तरी सजवून घ्या, अजून आपल्याला सामने बरेच खेळवायचे आहेत.
सचिन मुरकुटे. 18 चेंडू आणि 44 धावांचे आव्हान ते म्हणजे वडमाल वाडे यांच्या समोर वेणगाव संघाने ठेवले. बॅट्समॅन नाव लिहून ठेव ना, लिहून ठेव नाही इतर जायचं मला. कोण कोण आता वरचा काय बॅट्समॅनचं नाव काय बोलला? रोहन जीसी वहल पडलेला होता ना, वहली थोडेच भागात तिचा हिरवा गार आहे, हिरवा गार त्यात खालचं पाणी धरी वाहून त्याच्यात रोहन. आणि तसंच वेणगाव संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज रुपेश. आणि पहिला चेंडू मला तर वाटतं निर्धाव चेंडू सांगत होते. इथं मात्र गच्चाल थ्रो म्हणावा लागेल विकेट किपरचा. इथं मात्र अवांतर धाव देत आहे, एक चोरटी धाव मिळते. एक धाव चोरटी घेतली ना, दुसरी परत हा 2 धावा. धावसंख्या मात्र 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती. आणि इथं ऑफसाईडच्या दिशेने डोला चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. रोहनच्या बॅट मधून मात्र हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. आणि इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि इथं मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते रुपेश या खेळाडूकडनं. देखील आपण फलंदाजी मात्र देखील पाहिली सुनील आणि रुपेश याच्याकडनं. आणि देखील तेवढंच पहिलं षटक हाणामारीचं षटक होतं. आणि इथं मात्र विकेट किपिंग मात्र गच्चा. इथं मात्र 4 धावा मिळू शकतात. इथं मात्र गोलंदाज काहीच करू शकत नाही. दोनच्या स्वरूपामध्ये मात्र देखील अवांतर 4 धावा मिळत आहेत. 11 धावसंख्या जाऊन पोहोचते 11व्या धावसंख्येवरती.
हं? 2 चौकार, 1 डबल आणि 1 सिंगल. पहिला लेग बायना 2 त्याच्यावर एक चौकार दोन डबल 11 दोन बॉल डॉट आहे पहिला डॉट आहे नंतर 22च्या 2 चौकार डॉट सिंगल आणि आता चौकार किती झाले 11 झाल्या ना. तेच बोलतो ना मी. अरे तसं काही होणार नाही. आता तसं काय नाही. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 11. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतोय विनायक या गोलंदाजचा. कोणी षटकार मारला? रोहन. धावसंख्या मात्र 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावसंख्येवरती. विनायक इथं मात्र लेग साईडच्या दिशेने इथं मात्र 4 धाव मिळू शकतात. बघूया इथं मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र 2 धाव मात्र देखील रोखतात. धावसंख्या मात्र 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र घनागती प्रहार आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र दुहेरी धाव. आणि इथं हलकीशी बॅटची ॲच घेऊन जातो आणि इथं मात्र मोठी गलती करताय आणि इथं मात्र चान्स आहे आणि हा चान्स सुद्धा गमावतोय. एक जीवनदान मिळतंय. एक मोठी चुकी करतोय विकेट किपर रुपेश वाघमारे. हा एक मात्र मोठा चान्स होता आणि हा विकेट घेणं गरजेचं होतं ते म्हणजे वेनगाव संघाला आणि दुसरं जीवनदान देतोय या फलंदाजाला. आणि इथं मात्र हे त्याचं फळ मिळतंय ते म्हणजे वेनगाव संघाला. धावसंख्या मात्र 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. धावसंख्या मात्र 24 ह्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. बॉल बिल लीड ठेवा महिला. आणि इथं मात्र अकुट्ट चेंडू आणि चेंडूला दाडून देतो लेग साईडच्या दिशेने षटकार. इथं मात्र हा गोलंदाज महागडा ठरतोय वेनगाव संघासाठी. तर मात्र 30 धावसंख्या मात्र 30 वरती जाऊन पोहोचतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती. शेवटचा अंतिम चेंडू ह्या षटकातील आणि इथं मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने पुन्हा एकदा खणखणीत षटकार. गच्चालाशी गोलंदाजी म्हणावी लागेल विनायक या गोलंदाजाकडनं आणि 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. धावसंख्या किती पाहिजेत आता? 6 चेंडू आणि 8 धावा. नाही ओव्हर झाली ना. अरे काय रे तुम्ही इथं जेवून बसा ना. सहा चेंडू आणि 8 धावा. मोठी चुकी म्हणावी लागेल ती म्हणजे रुपेश वाघमारे याच्याकडनं झेल मात्र जमिनीला दान करून दिला.
तिसरं षटक मात्र इथं घेऊन येतोय सुनील आणि पहिला चेंडू मात्र स्क्वेअर चेंडूची फेकी करतोय. तर मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. इथं मात्र पुन्हा एकदा हलकीशी बॅटची कडा घेऊन गेला होता चेंडू. पुन्हा एकदा चुकी करतोय विकेट किपर रुपेश वाघमारे. वारंवार मात्र जीवनदान देतोय या स्फोटक फलंदाजाला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सुनील या गोलंदाजीची. आणि इथं मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आकाश तीन बॉल 6 पाहिजे ना. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर आपल्याला कामगिरी पाहायला मिळते परंतु सांगू शकत नाही हा सामना कुठल्या बाजूने झुकू शकतो. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावा. आणि इथं मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू जातोय मात्र बघूया 4 धावांसाठी. तर मात्र 1 चेंडू आणि 2 धावा असे सामने आपल्याला पहिल्यापासून पाहायला मिळालेत. जवळ ठेवा ना तुम्ही जरा त्याला मॅच कसं. आणि विकेट कसं काही चालेल नाही काय विकेटला जाम ठेवा रे मध्ये. अरे 1 धाव जर केली ना तर सुपर ओव्हर कंपल्सरी 2 धावा पाहिजेत विजयासाठी. जर 1 धाव केली तर सुपर ओव्हर होईल. आणि इथं मात्र झेल बाद होतोय का बघूया. आणि इथं मात्र झेल बाद. जे चुकी मात्र रुपेश अंकुश वाघमारे यांनी मात्र केली होती आणि ते चुकी मात्र आता मात्र सुधरवतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता होती आणि जो झेल मात्र त्यांनी ड्रॉप केला होता तो मात्र महागडा ठरू शकला होता तो म्हणजे वेंगाव संघाला. आणि मात्र त्या चुकीचा मात्र देखील त्यांनी भरपाया करून दिला आणि दाखवून दिलं की मी कुठल्याही क्षणामध्ये सामना फिरवू शकतो. आणि सुनील वाघमारे आणि रुपेश वाघमारे आपलं 51 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे समालोचन कक्षामध्ये. अंकुश वाघमारे यांच्याकडनं तुम्हाला दोघांसाठी पारितोषिक आलेलं आहे. अजून 50 रुपये सगळं काय अरे काय चावणी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे आणि अवळस संघाचा संघनायक. हा सेकंड राऊंडचा दुसरा सामना चावणे वर्सेस अवळस या 2 संघाच्या दरम्यान. तर आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी 2 संघांनी इथे थांबायचं आहे आणि ते नाणेफेकीचा कौल करतील माननीय श्री नथुराम कृष्ण वाघमारे ग्रुप ग्रामपंचायत शिवसेनेचे सदस्य आणि देखील रुपेश वाघमारे आणि सुनील वाघमारे आपलं हे पारितोषिक घेऊन जायचं आहे.